नमस्कार. गुड इव्हनिंग. आज आपण बोलणार आहोत ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर विषयी. त्याच्या अगोदर मंडे म्युझिंग विषयी थोडंसं. मंडे म्युझिंग्स मध्ये आपण जे काही मॅनेजमेंटचे बेसिक कन्सेप्ट आहेत, आयडियाज आहेत, ते इतरांपर्यंत पोहोचावे व त्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून आपण ह्या गोष्टी डिस्कस करतो. अ, आजपर्यंत आपण बिझनेस मॉडेल, कॅनव्हास, सेल्स प्रोसेस, कस्टमर जर्नी मॅप अशा विविध विषयांवरती चर्चा केलेली आहे. आणि आज आपण बोलणार आहोत ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर बद्दल. म्हणजे एखादा ऑर्गनायझेशन असते एखादी, त्या ऑर्गनायझेशनसाठी स्ट्रक्चर का महत्वाचं आहे आणि स्ट्रक्चर जेव्हा आपण बोलतो ऑर्गनायझेशनचं तेव्हा नेमकं काय त्याचा अर्थ आहे, ते आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्या अगोदर थोडस ना, ऑर्गनायझेशन म्हणजे काय आहे. एखादी ऑर्गनायझेशन जेव्हा जन्माला येते तेव्हा त्याचं बेसिक डेफिनेशन ना, म्हणजे ऑर्गनायझेशन का महत्वाचे आहे. तर एक सामान्य व्यक्ती जे काही करू शकत नाही ते ऑर्गनायझेशन करू शकते. म्हणजे एक व्यक्ती कदाचित फक्त फार तर 100 लोकांपर्यंत पोहोचेल, पण एखादी संस्था किंवा एखादं ऑर्गनायझेशन जे आहे ती हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते. एका व्यक्तीपेक्षा जास्त मोठा पॉवर किंवा ताकद एखादी ऑर्गनायझेशन उभी करू शकते. दे कॅन ऑल्सो ब्रिंग अबाउट इनोव्हेशन, एफिशियन्सीज, इकॉनॉमीज ऑफ स्केल असे विविध फायदे ऑर्गनायझेशनचे आहेत. म्हणजे एखादी ऑर्गनायझेशन जन्माला येते ती ह्या कारणांसाठी, इनोव्हेशनसाठी, मोठ्या स्केलवरती काम करण्यासाठी, जे आपण एक व्यक्ती म्हणून आपण करू शकत नव्हतो, त्या सगळ्या गोष्टी एक ऑर्गनायझेशन म्हणून आपण साध्य करू शकतात. आणि त्या हिशोबाने हा ऑर्गनायझेशनचा जो स्ट्रक्चर आहे तो खूप महत्वाचा ठरतो. आता सिंपल उदाहरण जर अगदी घ्यायचं झालं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरचं, तर आपली बॉडी त्याला एक खूप सुंदर पॅरलल उदाहरण आहे. आपल्याला दोन डोळे, दोन कान, एक जीभ असे सगळे जे आहेत, हात आहेत, पाय आहेत, आणि या प्रत्येक अवयवाचं जे काम आहे ते ठरलेलं आहे. एकाचं काम दुसऱ्याला फारसं जमत नाही किंवा करायला कठीण पडतं. राईट. आणि प्रत्येकाला सिंक्रोनाइज्ड वे आहे. आपला मेंदू आहे, आपला हृदय आहे, हे सगळे जे टिश्यूज, नर्वस सिस्टम जे आहेत ते आर नथिंग बट अन ऑर्गनायझेशन. आणि ऑर्गनायझेशन जर तुम्ही बघितलं तर त्याचंच रूप आहे. म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात, फंक्शन्स असतात. हे सगळ्या गोष्टी आपल्या बॉडी प्रमाणेच किंवा आपल्या बॉडी स्ट्रक्चर प्रमाणेच चालू असतात, अगदी विविध भागांसारख्या. सो दॅट इज अ व्हेरी गुड वे टू अंडरस्टँड. आणि ऑर्गनायझेशन मध्ये जे काही लोक आहेत, जे काही डिव्हिजन्स, फंक्शन्स, ते त्या हिशोबाने असतात. तर आपण थोडंसं बेसिक कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करूया. राईट. का महत्वाचं आहे स्ट्रक्चर? तर बऱ्याच वेळेला छोट्या ऑर्गनायझेशन्सना त्यांना समजतच नाही की स्ट्रक्चर का महत्वाचं आहे. एकतर छोटे ऑर्गनायझेशन जे वाढतात ते ओनर भोवती वाढतात. आणि जर ओनर नसेल तर कधी कधी ते ऑर्गनायझेशन कोळमडून पडतात किंवा त्यांना पुढे काय करायचं सुचत नाही. बऱ्याच वेळेला जो मालक आहे किंवा जो संस्थापक आहे त्याला तिकडे असणं गरजेचं होतं आणि त्याच्या विना बाकीची कामं हलत नाही. अशा वेळेला आपल्याकडे जर एखादं चांगलं स्ट्रक्चर असेल, एखादी चांगली फ्रेमवर्क असेल, ऑर्गनायझेशन कसं उभं राहायला पाहिजे, तर आपण तेच काम दुपटीने तिपटीने सुद्धा करू शकतो. जसं रोल्स ना, म्हणजे रोल हा ऑर्गनायझेशन मध्ये खूप महत्वाचा आहे, की एखादा रोल कशासाठी आहे, एखादी व्यक्ती कुठलं काम करणार, का करणार, कशासाठी करणार, कुठल्या लेवलपर्यंत ती व्यक्ती निर्णय घेऊ शकते, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर विषयी बोलतो. तर स्ट्रक्चर आपल्याला काय सांगतं, तर जे काही टास्क आहेत, म्हणजे जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत किंवा जॉब्स आहेत. आता लक्षात घ्या, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरसाठी हे समजणं खूप महत्वाचं आहे. टास्क, टास्क म्हणजे एखादी ऍक्टिव्हिटी, एका कामासाठी आपण जी करतो ती. म्हणजे आपण बँकेत जातो, पासबुक प्रिंटिंग करतो, ही टास्क झाली. राईट. आता असे विविध टास्क आपण एकत्र करतो, त्याच्यातून जॉब निर्माण होतो. जे रिलेटेड टास्क आहेत ना त्याच्यातून जॉब निर्माण होतो. म्हणजे आता तुम्ही एका रिक्रुटरचं आपण उदाहरण घेऊया, जो कोण रिक्रुटमेंट करतो एचआर मध्ये. तर सीव्ही सोर्स करणं ही टास्क आहे, पण त्याच्या जोडीला दुसरी टास्क आहे इंटरव्ह्यू घेणं, कॅन्डिडेटची इंटरव्ह्यू लाईन अप करणं, त्याची इंटरव्ह्यू घेणं, तो योग्य आहे किंवा नाही त्याचं पुढे फिल्टरिंग करून पुढे करणं, त्याला ऑफर लेटर देणं आणि त्याची जॉईनिंग फॉर्मॅलिटीज. आता ह्या सगळ्या गोष्टी संबंधित आहेत.
या अशा विविध टास्क जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा आपल्याला जॉब मिळतो, त्याला आपण जॉब बोलतो. आणि विविध जॉब्स जे रिलेटेड आहेत, म्हणजे आता HR मध्ये रिक्रुटमेंट आहे, ट्रेनिंग आहे, परफॉर्मन्स अप्रेझल आहे, सॅलरी आहे. असे विविध जॉब्स जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा आपल्याला एक फंक्शन मिळतो. तर हा फंक्शन आणि विविध फंक्शन जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा त्याची एक ऑर्गनायझेशन बनते. सो बेसिक पाया जो आहे तो एका टास्क पासून चालू होतो. टास्क नंतर विविध ऍक्टिव्हिटीज येतात, विविध ऍक्टिव्हिटीज नंतर जॉब्स येतात, जॉब्स एकत्र करून फंक्शन येतात आणि फंक्शन एकत्र करून आपल्याला ऑर्गनायझेशन. सो ऑर्गनायझेशनचा हा गाभा आहे. बऱ्याच वेळेला आपण जेव्हा काम करत असतो, कार्यरत असतो, आपल्याला ह्या गोष्टी माहिती नसतात. आपण त्या करतो, जशी आपली सुरुवात होते, पण आपण या गोष्टीविषयी अनअवेअर असतो आणि आपल्याला ते नेमकं काय ते माहिती नाही. या सगळ्या गोष्टींची सांगड घालणे म्हणजे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. आणि अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत सांगायचं तर कोण काय करतो, कोणाला रिपोर्ट करतो, कशासाठी रिपोर्ट करतो आणि कामं कशी होतात, हे जे काही ठरवतं दॅट इज द ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. जसं क्रिकेट टीम आपण बऱ्याच वेळेला बघतो ना, मॅच कोण ओपनर असतात, वन डाऊन बॅट्समॅन असतात, मिडल ऑर्डर बॅट्समॅन असतात, ऑलराऊंडर असतात, विकेट किपर असतो, बॉलर असतो. ही एक स्ट्रक्चर, तो त्या टीमचा एक स्ट्रक्चर आहे. तसंच आपल्या ऑर्गनायझेशनचं सुद्धा स्ट्रक्चर असतो. आता का महत्वाचे आहेत हे स्ट्रक्चर? तर पहिली गोष्ट म्हणजे क्लॅरिटी ऑफ रोल्स मिळतं. मी जर मॅनेजर आहे तर मी नेमकं काय करायला पाहिजे? मी जर एक्झिक्युटिव्ह आहे तर नेमकं माझं काय काम आहे? कुठलं डिसिजन कोणी घेतलं पाहिजे? कधी घेतलं पाहिजे? कुठल्या वेळेला जो एंट्री लेवलचा माणूस आहे त्याने डिसिजन घेतलं तर चालतं आणि कुठल्या वेळेला सीईओनेच डिसिजन किंवा कंपनीचा जो मालक आहे किंवा जो ओनर आहे किंवा प्रोफेशनली रन असेल तर सीईओ जो आहे त्यांनीच डिसिजन घेतलं तर कधी योग्य होतं. हा काम कोणी केला, कधी केला, मला जर ट्रॅक करायचं झालं तर मी ते ट्रॅक करू शकतो. त्या व्यक्तीला विचारू शकतो, "अरे बाबा, तू हे चुकीचं काम कसं केलं?" आता 50 लोकं एकच काम करतायत, तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणी चुकी केली हे समजणं थोडं कठीण आहे. पण जेव्हा आपण रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज डिफाईन करतो, ते वाटतो, तेव्हा आपण त्या व्यक्तीला योग्यरित्या जबाबदार धरू शकतो. तसंच ऑर्गनायझेशनची वाढ होऊ शकते, ग्रोथ होऊ शकते. आज कुठलीही मोठी ऑर्गनायझेशन घ्या, त्यांच्याकडे त्यांचा जो पाया आहे, तो गाभा आहे, राइट? ऑर्गनायझेशनचा बॅकबोन स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर नसेल तर ऑर्गनायझेशन कोसळून पडू शकते. तर ते आहे. त्याची ग्रोथ होते त्याच्याने. लोकांना काम करायला प्रेरणा मिळते. त्यांना त्याच्यामध्ये अ, आपलं रोल काय आहे, आपल्याला करियर ग्रोथ काय आहे, मी कुठल्या लेव्हलपर्यंत जाऊ शकतो, कशाप्रकारे माझी वाढ होऊ शकते, या सगळ्या गोष्टी त्यांना मिळतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर कसं जायचं, कधी जायचं, केव्हा जायचं, ह्या गोष्टी सुद्धा ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आपल्या समोर स्पष्टपणे मांडतं. राइट? तुम्ही कोणाला रिपोर्ट करणार, जसं एक टेक्सटाईल मी काही उदाहरणं घेतलेली आहेत. जे टेक्सटाईल ओनर आहेत त्यांनी त्यांचं रिपोर्टिंग हायरार्की सेट केली, की कोण कोणाला रिपोर्ट करणार आणि कशासाठी करणार. ते सेट केल्यानंतर त्यांचा बिझनेस वाढला किंवा वाढायला सुरुवात झाली. राइट? सो दॅट दॅट इज अनदर वे ऑफ लुकिंग ॲट इट. सो दॅट इज व्हाय स्ट्रक्चर मॅटर्स. आता स्ट्रक्चर कसे इव्हॉल्व्ह होतात? नॉर्मली जेव्हा बिझनेस चालू होतो, तेव्हा नॉर्मली बऱ्याच वेळेला ओनर असतो, तो स्वतः स्टार्ट करतो. बऱ्याच वेळा तोच सगळं काही सुरुवातीला करतो किंवा त्याच्या हाताखाली 1-2 लोकं असतील, तर तोच मालक, तोच पिऊन, तोच ऑफिस बॉय, सगळं मेंटेनन्स, अकाउंटिंग बऱ्याच वेळेला एकच व्यक्ती करत असतो. जसं-जसं कामाचा अवका वाढत जातो, म्हणजे आज 2 होते, उद्या 4 झाले, 4चे 8 झाले, 8चे 16 झाले आणि 16चे 32 आणि 32चे 64 आणि असं करता-करता 100 झाले. Then it becomes very difficult and challenging to manage by yourself. अशा वेळेला मग आपल्याला डिपार्टमेंट्स असणं गरजेचं आहे, की कामं वाटून द्यायला हवी, की बाबा तू हे एवढं अकाउंटिंगचं बघ, तू हे मार्केटिंगचं बघ, तू हे सेल्सचं बघ, तू हे फायनान्स, प्लॅनिंग, बजेटिंगचं बघ. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मग कराव्या लागतात. कारण एक व्यक्ती काही प्रमाणात 10 लोकांचे डिटेल्स हँडल करू शकतो.
चांगली व्यक्ती असेल तर 50 लोकांचे डिटेल्स, पण बाकी 100-200 क्लायंट्स येतात, तेव्हा मात्र आपल्याला ते होत नाही. तर ऑर्गनायझेशन बऱ्याच वेळेला जेव्हा वाढत जातात, तेव्हा ते ही लोक अशी सहज ऍड करत जातात. पण कोण कुठे काय रोल करेल त्याचा फारसा विचार केला जात नाही. सिंपल बेसिक फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर इज कॉल्ड अ सिंपल स्ट्रक्चर. जिथे मालक आणि त्याच्या खाली जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यामध्ये डायरेक्ट इंटरॅक्शन आहे. त्याच्यानंतर जेव्हा संख्या वाढते, लोक वाढतात. नॉर्मली 50 पेक्षा जास्त किंवा 100 पेक्षा जास्त जर एम्प्लॉईज झाले तर आपण डिपार्टमेंटमध्ये जातो. HR, मार्केटिंग, ऑपरेशन्स असं आपण त्यांचं डिपार्टमेंट करू शकतो. जेव्हा आपल्याकडे लोक वाढायला लागतात, 100पेक्षा जास्त आहेत, आपल्याकडे 4 ते 5 प्रोडक्ट्स आहेत, तेव्हा आपण प्रोडक्ट बेस किंवा डिव्हिजनल स्ट्रक्चर साठी जाऊ शकतो. म्हणजे माझे आयटी प्रोडक्ट्स आहेत, राईट. आयटी मध्ये सुद्धा आपण बॅकएंड सपोर्ट, मेंटेनन्स आणि सेल्स मध्ये त्या 2 भागात विभागू शकतो त्यांना. जे आयटीचे प्रोडक्ट्स विकतात ते सेल्स मध्ये, आणि जे बॅकएंड सपोर्ट देतात, इन्स्टॉलेशन, मेंटेनन्स वगैरे, ते बॅकएंड सपोर्ट मध्ये. असे त्याचे 2 भाग आपण करू शकतो, प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जे देतो त्या हिशोबाने. आणि जेव्हा खूप मोठी होते तेव्हा आपल्याला प्रोफेशनल लीडरशिप आणावी लागते, सिस्टम्स अँड प्रोसेसेस सेट करावे लागतात. आता ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरचे अजून बरेचसे प्रकार आहेत, पण मी तिकडे जात नाही. कारण MSME जेव्हा एका ठराविक टप्प्यापर्यंत येतात तेव्हा ओनर सेंट्रिक, फंक्शनल आणि डिव्हिजनल तेवढ्यापुरती सुरुवातीला त्यांची समज असणं खूप गरजेचं आहे, आणि मी त्या हिशोबानेच हे घेतलेले आहे. आता स्ट्रक्चर ठरवताना आपण कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत किंवा कुठल्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. तर पहिलं आहे हायरार्की. हायरार्की म्हणजे किती लेवल्स असणार आहेत. आता जर तुम्ही ट्रेडिशनल ऑर्गनायझेशन म्हणजे एखादी LNT सारखी जर संस्था घेतली तर LNT मध्ये 14 लेवल्स आहेत. M14, L14 वगैरे, आणि त्याच्यावर त्यांची लिडरशिप लेवल असते. मॉडर्न ऑर्गनायझेशन, आयटी ऑर्गनायझेशन मध्ये हायरार्की थोडी कमी असते. पण आपल्या कंपनीचा किंवा आपला अवका बघता आपल्याकडे किती एम्प्लॉईज आहेत, किती मोठे आपल्या बिझनेसची साईज आणि स्केल आहे, ते पाहून आपण हायरार्की ठरवणं गरजेचं आहे. नुसतीच हायरार्की हवी आहे म्हणून नका घेऊ, राईट. 50 लोक असतील, 100 लोक असतील, 1000 लोक असतील, त्यानुसार तुमच्या हायरार्कीचे लेवल्स वाढायला जातात. 50 लोक असतील तर 1 किंवा 2 लेवल्स ऑफ हायरार्की आर मोर देन इनफ. इव्हन 100 लोकांसाठी कधी कधी हे 1 किंवा 2 चांगले पडू शकतात. तुम्ही जर प्रॉपरली व्यवस्थित ऑर्गनाइज असाल तर कदाचित 250 पर्यंत जाऊ शकतो. 250च्या पुढे मात्र तुम्हाला हायरार्की वाढवावी लागणार, राईट. त्याच्यानंतर स्पॅन ऑफ कंट्रोल. स्पॅन ऑफ कंट्रोल जेव्हा आपण बोलतो, माझ्या हाताखाली किती लोक काम करतात किंवा मला डायरेक्ट रिपोर्टिंग किती लोकांची आहे, मी किती लोकांची डायरेक्ट रिपोर्टिंग घेऊ शकतो. आज टेक्नॉलॉजीमुळे लोकांना 20-25 लोकांची सुद्धा रिपोर्टिंग घेणं सहज शक्य होतं. तर मला 25 लोक हाताखाली ठेवायचे आहेत की मला फक्त 5च, जेणेकरून मी त्यांच्याकडे विशेष जातीने प्रॉपर योग्य तो लक्ष देऊ शकेल. तर ते आपल्याला ठरवायचं आहे. माझं स्पॅन ऑफ कंट्रोल किती असणार आहे? 5 लोकांचं असणार आहे, 10 लोकांचं असणार आहे, की 25-30 लोकांचं असणार आहे? ऑफकोर्स 25-30 असेल तर मी पुन्हा सांगेल, आपल्याला टेक्नॉलॉजीचा उपयोग करावा लागेल. कारण फिजिकली 25-30 लोकांचं परफॉर्मन्स ट्रॅक करणं, त्यांना डेली मॉनिटर करणं कठीण होऊन बसू शकतं. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा आहे आणि कळीचा मुद्दा आहे, सेंट्रलायझेशन वर्सेस डिसेंट्रलायझेशन. आता सेंट्रलायझेशन वर्सेस डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय? तर डिसिजन मेकिंग जे पॉवर आहे ते कोणाकडे असणार आहे? आपण जेव्हा सेंट्रलाइज्ड बोलतो तेव्हा टॉप मॅनेजमेंट किंवा जे कॉर्पोरेट हेडक्वार्टर्स आपण ज्याला बोलतो किंवा की मॅनेजमेंट टीम आहे, ही लोक महत्वाची, मी महत्वाचा हा शब्द वापरतो, ही लोक महत्वाचे डिसिजन ही लोक घेतात. डिसेंट्रलायझेशन मध्ये बऱ्याच प्रमाणात काही महत्वाचे निर्णय खालच्या लेवलवरती मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर किंवा इव्हन एंट्री लेवलवरती सुद्धा दिलेले असतात. आता सेंट्रलायझेशनला आपण जेव्हा बघतो ते मोजक्याच लोकांच्या हातात कंट्रोल आहे. डिसेंट्रलाइज्ड मध्ये बऱ्याच लोकांच्या हातात कंट्रोल जातो. द नंबर ऑफ पीपल इन्व्हॉल्ड इन द डिसिजन मेकिंग प्रोसेस इज मोर. आता याच्यातलं सेंट्रलायझेशन चांगलं आहे का? तर नाही.
पण तुम्ही जर ऑटोमोबाईल कंपनी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असाल तर सेंट्रलायझेशन खूप उपयोगी पडतं. तुम्ही जर आयटी कंपनीज किंवा जे टेक्नॉलॉजी जिथे सारखी चेंज होत राहते किंवा एन्व्हायरमेंट बिझनेस एन्व्हायरमेंट चेंज होत राहतो, अशा परिस्थितीत डिसेंट्रलाइज डिसिजन मेकिंग खूप महत्वाचं आहे. तर दोन्ही आणि खूप सेंट्रलायझेशन केलं ना तर ब्युरोक्रेसी येते ना, म्हणजे एखादा निर्णय घ्यायला बराचसा वेळ लागतो, कारण तो साहेब आहे तोपर्यंत डिसिजन इथे जमिनीवर परिस्थिती बदलू शकते. डिसिजन मेकिंग डिले होऊ शकते. डिसेंट्रलाइज्ड मध्ये डिसिजन मेकिंग फास्ट होते. मात्र प्रॉब्लेम असा आहे, प्रत्येक जण जर आपल्या मनमर्जीप्रमाणे डिसिजन घ्यायला लागला, तर मात्र ऑर्गनायझेशनसाठी प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तो जो समतोल आहे, बॅलन्स आहे, सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन मध्ये, तो समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि कुठले निर्णय किती प्रमाणात आपण आपल्या खालच्या व्यक्तीला द्यायचे याची समज जोपर्यंत फर्स्ट टाइम मॅनेजर किंवा फर्स्ट टाइम बिझनेस ओनर जे आहेत त्यांना येत नाही, तोपर्यंत त्यांनी डिसिजन मेकिंग आपल्या हातात ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा हळूहळू करून जे कमी महत्वाचे डिसिजन्स आहेत ते ते पास ऑन करू शकतात, नंतर मग थोडे महत्वाचे, दॅट वे दे कॅन एन्श्युअर दॅट बिझनेस इज रनिंग स्मूथली अँड देर आर नॉट मेजर चॅलेंजेस. तर सेंट्रलायझेशन डिसेंट्रलायझेशन समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आज घडीला कुठलीच ऑर्गनायझेशन 100% सेंट्रलाइज नाही आणि कुठलीच ऑर्गनायझेशन 100% डिसेंट्रलाइज नाही. आपल्याला त्यांचा मध्यावरचा जो आहे ते फाइंड आउट करायचं आहे अँड देन वी हॅव टू ऍक्ट अकॉर्डिंगली. कदाचित सेंट्रलायझेशन थोडं जास्त असेल, डिसेंट्रलायझेशन कमी असेल, डिसेंट्रलायझेशन जास्त असेल, सेंट्रलायझेशन कमी असेल, राईट? त्याच्यानंतर फॉर्मलायझेशन. आता फॉर्मलायझेशन म्हणजे काय? तर तुमच्या कंपनीमध्ये रूल्स किती महत्वाचे आहेत? एखादी कंपनी केमिकल हँडल करते, मॅन्युफॅक्चरिंग करते किंवा एकदम हजार्डस केमिकल्स किंवा हॉस्पिटल्स वगैरे, तर अशा ठिकाणी रूल्स रेग्युलेशन्स खूप महत्वाचे आहेत. मग तशा वेळेला तुमचं ऑर्गनायझेशन सेंट्रलाइज्ड असणं डिसिजन मेकिंग खूप महत्वाचं आहे. कारण फॉर्मलाइज आहे, तुम्हाला टाईट कंट्रोल मेंटेन करावा लागेल. किती प्रमाणात ह्या गोष्टी कर, ही गोष्ट नको करू, ही गोष्ट अशीच झाली पाहिजे, ती गोष्ट तशीच झाली पाहिजे. ह्या ज्या काही आपण डिफाईन करतो, असे जेव्हा एस-ओ-पीज किंवा रूल्स रेग्युलेशन्स करतो, तशा ऑर्गनायझेशनला आपण सांगतो की ऑर्गनायझेशन फॉर्मलाइज्ड आहे. जसं बँक्स, मी केमिकल हझार्डचं दिलं, हॉस्पिटल्स वगैरे जे आहेत, 5 स्टार हॉटेल्स वगैरे. McDonald's मध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात फॉर्मलायझेशन आहे. म्हणजे असं सांगतात McDonald'sमध्ये फ्राईज किती प्रमाणात फ्राय केले पाहिजेत, किती वेळेसाठी केले पाहिजेत, कुठल्या टेम्परेचरवर केले पाहिजे, हे सगळे रूल्स त्यांचे डिफाईन्ड आहेत. दॅट इज फॉर्मलायझेशन. जेव्हा आपण प्रचंड प्रमाणात रूल्स रेग्युलेशन्सने चालतो तेव्हा. आता इथे दुसरी गोष्ट लक्षात घ्यायची आहे, फॉर्मलायझेशन जेवढं जास्त असेल, तेवढंच सेंट्रलायझेशन जास्त असेल. कारण आपल्याला कंट्रोल पाहिजे त्या गोष्टींवर. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इज डिपार्टमेंटलायझेशन. म्हणजे जसं मी बोललो ना, की जे जॉब कुठले जॉब्स आहेत ते एकत्र करायचे, कुठल्या जॉब एकत्र मिळून त्यांचं फंक्शन डिपार्टमेंट करायचा. आपल्याकडे बरेच प्रोडक्ट आहेत, तर आपल्याला प्रोडक्ट वाईज आपल्या ऑर्गनायझेशन करायचं आहे का? की आपल्याकडे वेगवेगळे कस्टमर्स आहेत. माझ्याकडे आयटीचे कस्टमर आहेत, माझ्याकडे बँकिंगचे कस्टमर आहेत, माझ्याकडे मॅन्युफॅक्चरिंगचे कस्टमर आहेत. मग या कस्टमरच्या हिशोबाने मला डिपार्टमेंट्स बनवायचे आहेत का? की मला फंक्शनच्या हिशोबाने म्हणजे एच-आर, मार्केटिंग, ऑपरेशन्स त्या हिशोबाने बनवायचे आहेत. माझ्याकडे प्रोडक्ट्स आहेत. जसं आपण युनिलिव्हर किंवा आयटीसीचं एक्झाम्पल घेतलं तर त्यांच्याकडे एफ-एम-सी-जी प्रोडक्ट्स आहेत. दुसरे जे पर्सनल केअरमध्ये प्रोडक्ट्स आहेत, हायजीन प्रोडक्ट्स आहेत, राइट? स्टेशनरी प्रोडक्ट्स आहेत. ते ह्या सगळ्या अशा त्या प्रोडक्ट्सच्या हिशेबाने ते त्यांचं ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर डिसाईड करू शकतात. आता चॅलेंजेस काय येतात एम-एस-एम-ईजला ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर डिसाईड करताना किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशन आहे. बऱ्याच वेळेला रोल ओव्हरलॅप. आता रोल ओव्हरलॅप म्हणजे काय? आपल्याकडे असिस्टंट मॅनेजर आहे आणि मॅनेजर आहे. बऱ्याच कंपनीमध्ये आणि सीनियर मॅनेजर हे 3 रोल घेऊया आपण. बऱ्याच कंपन्यांमध्ये असिस्टंट मॅनेजर पण तेच काम करतो, मॅनेजर पण तोच काम करतो आणि सीनियर मॅनेजर पण तोच काम करतो.
असं ज्या वेळेला होतो त्यावेळेला आपण त्याला रोल ओव्हरलॅप बोलू, की मग आपण जे काही डिस्टिंक्शन केलेलं आहे ते प्रॉपर नाही केलेलं आहे आणि म्हणून ते रोल ओव्हरलॅप होण्याची चान्सेस आहेत. त्याच्यानंतर मिडल मॅनेजमेंट, तुम्ही कुठल्याही आय-टी कंपनीत गेलात, इव्हन जे मोठे कंपनीज आहेत, त्यांच्यामध्ये मिडल मॅनेजमेंट करून हे असतात. छोट्या ऑर्गनायझेशन्सना मिडल मॅनेजमेंट परवडणं शक्य नाही किंवा ओनरचं बऱ्याच वेळेला डायरेक्टली ग्राउंड लेवल एम्प्लॉईज बरोबर कॉन्टॅक्ट असतो. मग अशा वेळेला मिडल मॅनेजमेंटला असला तरी ते बऱ्याच वेळेला सरळ जाऊन त्या एम्प्लॉईला विचारतात, मिडल मॅनेजमेंट काय कामाची, हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आणि एक लेयर ऍड होतो मिडल मॅनेजमेंट. पण मिडल मॅनेजमेंट हा मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये एक महत्वाचा दुवा आहे. मोठे जे लीडर आहेत किंवा टॉप मॅनेजमेंट आहेत ते बिझनेस कसा चालवायचा, कसा ग्रो करायचा त्याच्यावर फोकस करतं. मात्र त्याचं इम्प्लिमेंटेशन जे ग्राउंड वर्क आहे ते कोण बघणार, ते कोण लक्ष देणार, त्याच्यासाठी मिडल मॅनेजमेंट हा महत्वाचा दुवा आहे. जे एंट्री लेवलवरती किंवा जे लोअर लेवलवरती आहेत किंवा बेसिक लेवलवरती आहेत, असे एम्प्लॉईज जेव्हा त्यांना काही सांगायचं आहे, त्यांना डायरेक्टली टॉप मॅनेजमेंटला अप्रोच करणं कठीण होतं. मग ती लोक मिडल मॅनेजमेंटला अप्रोच करून त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, चॅलेंजेस आहेत, ते मिडल मॅनेजमेंटला मांडू शकतात. आणि मिडल मॅनेजमेंट ते मोठ्या टॉप मॅनेजमेंटला कन्व्हे करू शकतो. तर मिडल मॅनेजमेंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टूल ऑर अ ब्रिज बिटवीन दीज टू लेवल्स, राईट? एंट्री लेवल आणि टॉप मॅनेजमेंट, मिडल मॅनेजमेंट इज अ ब्रिज. पण बऱ्याच वेळेला आपण जर पाहतो ऑर्गनायझेशन मध्ये कधीही ले ऑफ्स वगैरे झाले तर मिडल मॅनेजमेंटच्या लोकांना पहिलं ले ऑफ केलं जातं. कारण बऱ्याचदा लोकांना वाटतं की ती लोक गरजेची नाही आहेत. आपण जे काही आहे ते मॅनेज करू शकतो. अगेन टेक्नॉलॉजीच्या एक्सटेन्सिव्ह युजमुळे मिडल मॅनेजमेंट थोडंफार धोक्यात आलेली आहे. त्याच्यानंतर रेझिस्टन्स टू डेलिगेशन. मी मालक आहे, माझंच सगळं करायचं आहे, माझ्या हातून डिसिजन मेकिंग केली नाही पाहिजे. मी जरी दिली तरी नावापुरतीच देतो, हो पण मला एकदा दाखव. आणि मग तू मला दाखवायला आलं की मी त्याच्यामध्ये 10 चुका काढून पुन्हा मला एकदा येऊन दाखव, राईट? तर बऱ्याच वेळेला माझ्या हातून डिसिजन मेकिंग मी सोडू शकत नाही किंवा दुसऱ्या कोणाला देऊ शकत नाही, हा प्रॉब्लेम आहे. मग याला आपला बिझनेस समजेल, तो आपल्याकडून पळून गेला तर, त्याने स्वतःचा बिझनेस थाटला तर. बरोबर आहे, तुमच्या प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस रास्त आहेत. पण तुम्ही हे लक्षात नाही घेत आहेत, की ते निर्णय तुम्ही स्वतः घेण्याच्या अट्टासामुळे तुम्ही तुमची वाढ रोखत आहात, तुम्ही तुमची ग्रोथ रोखत आहात, हे मात्र आपण विसरतो. त्याच्यानंतर कम्युनिकेशन गॅप. एक सांगतो एक, होतं भलतंच आणि गरज असते तिसऱ्याचीच, असं बऱ्याच वेळेला होतं, की कोणतरी येतो साहेब, आणि जर फॅमिली मॅनेज असेल तर 2 किंवा 3 लोक फॅमिलीमधले इन्व्हॉल्ड असेल तर एक जण येणार, तो सांगणार नाही माझंच काम कर. दुसरा येणार, तो सांगतो अरे ते ठेव जरा, ते नंतर बघू, माझं काम कर. मग असं प्रॉब्लेम होऊ शकतो. कम्युनिकेशन, की कुठला प्रायोरिटीवरती घेतला पाहिजे, कुठला नंतर घेतला पाहिजे, थांबून घेतला पाहिजे, कशा प्रकारे प्लॅनिंग झाली पाहिजे, म्हणजे प्लॅनिंग झाली आहे त्याचं कम्युनिकेशन एम्प्लॉईज न जाणं, कुठलं काम महत्वाचं आहे, त्यांची रिपोर्टिंग कशी होणार, ट्रॅकिंग कशी होणार, मॉनिटरिंग कशी होणार, त्यांना काम कशा प्रकारे अलोकेट करणं, या सगळ्यात महत्वाचा जो दुवा आहे तो कम्युनिकेशन. आणि हा कम्युनिकेशन बऱ्याच वेळेला छोट्या व मोठ्या उद्योजकांना जमत नाही. कारण ते स्वतःहून वाढलेले असतात. त्यांना वाटतं की मला जसं समजतं तसं बाकीच्यांना पण समजेल. मी चटके खाऊन मी शिकलो आहे, मग बाकीचे सुद्धा शिकू शकतील. सगळ्यांचीच कॅपॅसिटी नसते. तर त्यांची कॅपॅसिटी असती तर कदाचित ते सुद्धा उद्योजक झाले असते. मग ह्या अशा समजुतीमुळे व अशा गॅप्समुळे कम्युनिकेशन गॅप्स वाढत जातात, राईट? सो कम्युनिकेशन गॅप इज अन इम्पॉर्टंट चॅलेंज ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर उभा करताना. कारण समोरच्या व्यक्तीला स्पष्ट इन्स्ट्रक्शन जाणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर रॅपिड ग्रोथ होते. बऱ्याच वेळेला लोक बिझनेस वाढतो आणि फोफावत जातो आणि आपल्याला लोक ऍड करावी लागतात. मात्र ते ऍड करताना आपला स्ट्रक्चर मात्र तसाच राहतो. त्याच्यात बदल होत नाहीत, त्याच्यात चेंजेस होत नाहीत आणि मग गडबड होते. इथे मला एक ऑर्गनायझेशनचं उदाहरण द्यावं असं वाटतं. टायनी आऊल नावाची ऑर्गनायझेशन होती.
त्यांचा 2 वर्षांचा प्रवास 2 वाक्यात सांगायचं झालं तर 0 ते 2000 एम्प्लॉईज आणि 2000 ते ऑलमोस्ट 0 एम्प्लॉईज फक्त 2 वर्षात हा त्यांचा प्रवास झाला. त्यांची ग्रोथ भरमसाठ झाली, पण ती ग्रोथ होताना सिस्टम्स, प्रोसेसेस, स्ट्रक्चर्स, रिपोर्टिंग हायरार्की या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत आणि त्याच्याकडे लक्ष फारसं देता आलं नाही त्यांना. आणि त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. कारण स्ट्रक्चर जुना होता. स्ट्रक्चर त्या नवीन याला अकॉमोडेट करण्यासाठी पुरेसा नव्हता. तर प्रचंड प्रमाणात वाढ व्हायला लागली तरी सुद्धा आपल्याला चॅलेंज निर्माण होऊ शकतो. सो तुमचा बिझनेस जसा ग्रो होतो तसा तुमचं स्ट्रक्चर सुद्धा इव्हॉल्व्ह होत गेला पाहिजे. हे महत्वाचं आहे. राईट. आता स्ट्रक्चर चूज करते वेळी कुठल्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊ शकता की माझा बिझनेस किती मोठा आहे, त्याच्यामध्ये किती कॉम्प्लेक्सिटीज किंवा चॅलेंजेस आहेत, माझं बिझनेस एन्व्हायरमेंट कसं आहे, मी बाहेरच्या लोकांची बिझनेस करताना डील करताना कॉन्ट्रॅक्टर, सप्लायर्स, वेंडर्स, नंबर ऑफ कस्टमर्स, नंबर ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. राईट. बऱ्याच वेळेला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये इन्व्हेंटरी त्यांच्याकडे 2-2, 3-3 हजार प्रोडक्ट्स ते मॅन्युफॅक्चर करत असतात, जे गेअर्स, नट्स, बोल्ट्स वगैरे करत असतात. मग ही कॉम्प्लेक्सिटी लक्षात घेऊन त्या हिशोबाने स्ट्रक्चर कुठला असणार आहे ते महत्वाचं ठरवणं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठले प्रोडक्ट्स आणि जॉग्रफीज ना, म्हणजे तुमच्याकडे 100 प्रोडक्ट आहेत, तुम्ही त्या 100 प्रोडक्टचं 3 किंवा 4 कॅटेगरीज मध्ये करू शकता का? जसं अमूलचे डेअरी प्रोडक्ट्स आहेत, राईट. सगळे डेअरी प्रोडक्ट्स आहेत. अमूलचे चॉकलेट्स आहेत, आता त्याचे जे चॉकलेट्स आहेत ते वेगळं हे होतं. तर तुमचे प्रोडक्ट्स कुठले जे सारखे आहेत ते एकत्र करून तुम्ही प्रोडक्ट बेस्ड करू शकता का? तुम्ही जॉग्रफीज, आता नॉर्मली बऱ्याच कंपन्या ज्या आहेत इंडियामध्ये, जॉग्रफीज 2 लेवलवरती येतात. एक डोमेस्टिक म्हणजे आपल्या देशात आणि इंटरनॅशनल. आपल्या देशात असेल तर आपल्याला ईस्ट झोन, वेस्ट झोन, नॉर्थ झोन, मिडल किंवा सेंट्रल झोन अशा आपण नावं ऐकलेली असतील, बऱ्याच कंपन्यांमध्ये ही टर्मिनॉलॉजी यूज होते. सो दॅट इज जॉग्रफी बेस्ड. इंटरनॅशनली एशिया पॅसिफिक रिजन, अमेरिकाज, आफ्रिकन कॉन्टिनेंट किंवा युरोपियन कॉन्टिनेंट, अशा प्रकारे हे हे जॉग्रफीज बेस्ड स्ट्रक्चर होतो. इंटरनॅशनल जेव्हा आपले प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस जातात तेव्हा. प्रोडक्ट आणि जॉग्रफी बेस्ड स्ट्रक्चर विषयी अजून एक गोष्ट सांगावी लागेल की हे प्रोडक्ट्स ना थोड्याफार खूप चांगला रेव्हेन्यू देणारे असले पाहिजेत आणि आपला इंटरनॅशनल बिझनेस खूप मोठ्या प्रमाणात असला पाहिजे. तरच हे स्ट्रक्चर चांगले आहेत. म्हणजे आपलं इंटरनॅशनल किंवा जॉग्रफी बेस्ड स्ट्रक्चर, आपला लेट से वेस्टर्न इंडियामधून आपला 90% बिझनेस वेस्टर्न इंडियामधून येतोय आणि 10% बाकीच्या ठिकाणून येतोय, तर जॉग्रफी बेस्ड स्ट्रक्चर आपल्यासाठी महत्वाचं नाहीये, कारण आपलं वेस्टर्न रिजन मधूनच येतोय सगळं. पण आपला वेस्टर्न रिजन मधून 30%, नॉर्दर्न रिजन मधून 20%, सदर्न रिजन मधून 30%, अशा वेळेला जॉग्रफी बेस्ड स्ट्रक्चर असणं खूप महत्वाचं आहे. सेम अप्लाइज फॉर प्रोडक्ट. त्याच्यानंतर आपल्याला किती लगेच डिसिजन घेणं महत्वाचं आहे. काही बिझनेसेस आहेत जिथे लगेच डिसिजन खूप महत्वाचं. जसं तुम्ही सिक्युरिटी सर्व्हिस प्रोव्हाइड करत असाल किंवा फायर अलार्म सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असाल किंवा आयटी मेंटेनन्स वगैरे सर्व्हिस प्रोव्हाइड करत असाल, या सगळ्या गोष्टींमध्ये स्पीड महत्वाचं आहे. कुरिअर सर्व्हिसेस, या सगळ्या गोष्टींमध्ये स्पीड महत्वाचं आहे आणि त्याच्याकरता तुम्हाला लगेच डिसिजन घेता येईल, निर्णय क्षमता असलेली लोक तुमच्याकडे असणं खूप महत्वाचं आहे. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इज तुम्ही किती प्रमाणात डेलिगेशन करायला तयार आहात, किती प्रमाणात तुम्ही समोरच्या व्यक्तीला निर्णय घेण्याची काय बोलतात ना ते, डिसिजन मेकिंग पॉवर किती द्यायला तयार आहेत, ते सुद्धा ठरवणं खूप महत्वाचं आहे. आणि ती मेंटल तयारी असली पाहिजे. आपण जेव्हा स्ट्रक्चर बांधतो, इमले बांधतो, तेव्हा आपल्याला काही गोष्टी सोडाव्या लागतात. सगळ्याच गोष्टी आपण धरून बसून आपण ऑर्गनायझेशन उभी नाही करू शकत. तर ह्या काही बेसिक गोष्टी होत्या ज्या कव्हर करायच्या होत्या अबाउट ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. तर इफ यू हॅव एनिथिंग टू शेअर ऑर एनिथिंग टू आस्क, अजून थोडंसं याच्याबद्दल काही ऍडिशन्स आहेत विच आय विल ट्राय अँड कव्हर इन द नेक्स्ट सेशन. कारण ते म्हणजे मेकॅनिस्टिक स्ट्रक्चर, ऑर्गॅनिक स्ट्रक्चर आणि डायमेन्शन्स काय असतात. मला वाटतं एक उद्योजकाला
त्याचं बिझनेस उभा करतेवेळी या बेसिक गोष्टींचं ज्ञान असणं खूप महत्वाचं आहे. एनीवन वुड लाईक टू शेअर ऑर ऍड टू इट, प्लीज फील फ्री. और तुम्हाला काही विचारायचं असेल तरी सुद्धा तुम्ही विचारू शकता प्लीज. I think if there are no questions, I think then we can end over here. I hope there are no questions. That is there. So thank thank you Anand sir, and thank you everyone for joining. Sorry, आज थोडंसं सिस्टम स्टार्ट व्हायला वेळ लागला म्हणून उशीर स्टार्ट करावं लागलं. थँक्स फॉर जॉईनिंग. आपण याचं थोडंसं अजून डिटेलमध्ये मेकॅनिस्टिक आणि ऑर्गॅनिक का महत्वाचे आहेत आणि डायमेन्शन्स का महत्वाचे आहेत ते नेक्स्ट सेशन मध्ये समजून घेऊया. धन्यवाद. थँक्यू. थँक्स फॉर जॉईनिंग. सी यू नेक्स्ट टाइम. थँक्यू.